कामं करूनही 1-1.5 वर्ष बिलं मिळत नाहीत। मार्चमध्ये वसुलीसाठी बँकांची पथकं घरात येत आहेत। सरकार पैसे देत नाही, मग ठेकेदारांनी काय जीव द्यायचा काय, असा संतप्त सवाल करत ठेकेदारांनी केला। बिले काढली नाहीत तर पुढचं काम कसं करायचं अशी विचारणाही करण्यात आली। महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानं थकीत बिलांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी जोरदार निदर्शनं केली। निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन दिलं। ठेकेदारांची बिलं मोठ्या प्रमाणात थकीत आहेत, वर्षभरापासून पैसे दिले नाहीत, त्यामुळे ठेकेदार महासंघानं आंदोलनं केली आहेत। सार्वजनिक बांधकाम भवन परिसरात वाहनांसह मोर्चा काढून सरकारचं लक्ष वेधलं, मात्र केवळ 7% पैसे देऊन तोंडाला पानं पुसली असा आरोप यावेळी केला। शासनाचा निषेध करण्यासाठी कंत्राटदारांनी सोमवारी निदर्शनं केली। बिलं थकवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, बिलाचे पैसे हक्काचे अशा घोषणा दिला। विखे पाटील म्हणाले की 1.5 वर्षापासून विकास कामं करूनही पैसे दिले नाहीत। काही जणांना 7% रक्कम दिली, ही रक्कम अतिशय तुटपुंजी असून यातून बँकेचं व्याजही जात नाही। बिलं मिळाली नाही तर पुढील वर्षी कामं करता येणार नाहीत। शिवाजी काशीद म्हणाले की आम्ही विकास कामं करायची, नेत्यांनी उद्घाटनं करायची, त्याच्या बिलाची जबाबदारी मात्र कोणीच घेत नाही। आमचं बँक खातं NPA मध्ये गेलंय। मार्च महिन्यात वसुली पथकं घरात येत आहेत, ठेकेदारांवर आत्महत्या करायची वेळ आली आहे। लाडक्या बहिणींना शासनाने दरमहा पैसे दिले, आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागत आहोत। शासनाने बिले काढली नाहीत तर कोणतेही विकास कामं करणार नाही, असा इशारा विजय सावंत यांनी दिलाय। सरकारने ठेकेदारांचा अंत पाहू नये अशी विनंती केली, अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा ठेकेदार महासंघाचे राज्य सचिव सुनील नागराळे यांनी दिला। आंदोलनात सुनील नागराळे, संजीव सृष्टी, गौरव सावंत आदी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून विनोद शिंगे। शासन का आम्हाला भीक द्यायला लागले का? शासन कॉन्ट्रॅक्टदार पदरचे पैसे घालून हे जे काय उद्योग आम्ही केल्यात, शासनाने काय आम्हाला पैसे दिले नाही। एका कॉन्ट्रॅक्टदारानं कर्ज काढल्यात। आता मार्चमध्ये जर पैसे नाही आले तर त्यांच्या बँका त्यांच्या दारात जाऊन बसायला आल्या। त्यांनी का आत्महत्या करायच्या का? 7% काय होतंय हे शासनानं तपासून पाहावं आणि त्यांना कोणालाही पैसे द्या तुम्ही, आम्हाला देणं घेणं नाही। तुम्ही त्यांचा ताप्त काढलं जा का आम्हाला देणं घेणं नाही, पण आमचे पैसे तेवढं ताबडतोब द्यावं आणि कॉन्ट्रॅक्टदाराचं होणारं हाल हे थांबवावं। कमीत कमी आम्हाला 100% पैसे मिळायला पाहिजेत, हे शासनाला आमचं कळकळीची विनंती आहे। अन्यथा ह्यातला एकही आता कॉन्ट्रॅक्टर अशा बेसवर आहे, मार्च त्या बँका त्यांच्या दारात आहेत, त्यांनी काय करायचं? मग इथं आत्महत्या करू देत काय?